नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सकाळी उठल्या उठल्या आपण काय केलं पाहिजे. आता आयुर्वेदाने आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे असं सांगितलेलं आहे आणि या 5 एलिमेंट्समधला एक एलिमेंट पाणी देखील आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की आपलं शरीर हे 70% पाण्यानं बनलं आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पाण्याचं महत्त्व आपल्या बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी किती आहे. म्हणूनच पाणी कसं प्यायचं, केव्हा प्यायचं याविषयी बरेचसे नियम आयुर्वेदाने आपल्याला सांगून ठेवलेले आहे. पाणी अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत, त्वचेपासून ते आपल्या पोटापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी, सगळ्या इंटरनल व्हायटल ऑर्गन्ससाठी देखील, म्हणजे आपल्या आतल्या महत्त्वपूर्ण अवयवांसाठी देखील खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हे पाणी जर आपण योग्य पद्धतीने प्यायलो तर त्याचे वेगवेगळे फायदे आपल्या शरीराला होतात. अगदी तुमचा डायबेटीस कंट्रोलमध्ये आणण्यापासून ते वजन वाढवण्यापर्यंत आणि वजन कमी करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पाणी जर तुम्ही योग्य पद्धतीने प्यायलात तर बऱ्या होणार आहे. आणि तुम्हाला जर या गोष्टी नसतील तर पुढे त्या होणारच नाहीत. अजूनही जसं की आपली स्किन चमकदार ठेवण्यासाठी, स्किनवर पिंपल्स असतील तर ते बरे करण्यासाठी, आपले केस छान शायनी चमकदार दिसण्यासाठी, डोळे पाणीदार दिसण्यासाठी आणि पूर्ण बॉडी अगदी सुदृढ निरोगी राहण्यासाठी पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि त्याचसाठी हे पाणी कधी, कसे, कोणी, केव्हा प्यावे याचा एक विस्तृत व्हिडिओ चॅनलवर आहे. त्याची लिंक देखील देते, तो देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजचा टॉपिक. सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी सगळ्यात आधी पाणी प्यायल्याने तुम्हाला काय फायदे होणार आहेत, किती पाणी तुम्हाला सकाळी प्यायचं आहे आणि कशा प्रकारे प्यायचं आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ आयुर्वेदिक कॉन्सेप्ट्सवर अवलंबून आहे. आयुर्वेदाने सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाणी प्यायला सांगितलेलं आहे. आता सकाळी उठल्या उठल्या बरीच जण काय करतात, बेडटी घेतात किंवा मग चहा कॉफी घेतात. म्हणजे त्यांना त्यांची बायको किंवा त्यांचा नवरा चहा आणून देतो, कॉफी आणून देतो आणि त्यांना त्याची खूप मज्जा येते. पण तुम्हाला माहिती आहे कधी की हे असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन किती मोठे मोठे आणि गंभीर आजार होऊ शकतात याची कल्पना नसते आणि याची जाणीव नसते. म्हणूनच आपण अशा चुका दररोज करतो. या सातत्याने खूप वर्ष केल्यामुळे मग पुढे याचे आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच आयुर्वेदाने सकाळी उठल्या उठल्या काय करायचं हे आपल्याला सांगितलं आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला उषप पान करायचं आहे. म्हणजेच काय तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाणी प्यायचं आहे. आता हे पाणी किती प्यायचं आहे, आयुर्वेदाने याबद्दल काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला सांगते. खरं तर आयुर्वेदाने दररोज सकाळी उठल्या उठल्या 1.25 लिटर पाणी प्यायला सांगितलं आहे. परंतु बऱ्याचदा इतकं पाणी आपण पिऊ शकत नाही किंवा आपल्या मनाची इतकं पाणी प्यायची तयारी नसते. मग अशा वेळी आपण एका ग्लासापासून सुरुवात करू शकतो आणि नंतर मग 1.25 लिटरपर्यंत हा इंटेक वाढवू शकतो. आणि हे पाणी जर कोमट असेल तर खूपच छान. तर आता हे का करायचं आहे, कारण रात्रभर आपल्या आतड्यांमध्ये विषद्रव्य साठलेली असतात. त्यामुळे हे टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाणी प्यायचं आहे. आता तुम्ही विचार करा, जर आपण सकाळी उठल्या उठल्या पाणी नाही प्यायलो आणि चहा किंवा कॉफी प्यायलो तर काय होईल. ऑलरेडी आपल्या आतड्यांच्या पृष्ठभागावर टॉक्झिन्स, विषद्रव्य जमा झालेली आहेत आणि त्यात जर आपण चहा प्यायलो तर हे टॉक्झिन्स आधी शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. आतड्यांमध्ये जे सिलियाक लायनिंग असतात त्यातून टॉक्झिन्स आधी ॲब्झॉर्ब होणार आणि मग तुमचा चहा आणि कॉफी देखील पटकन ॲब्झॉर्ब होणार, कारण तुम्ही अनुशापोटी या गोष्टी पित आहात. त्यामुळे कधीही सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी घ्यायचा नाही आहे. तर सकाळी उठल्या उठल्या आयुर्वेदाने उषप पान सांगितलं आहे. आता हे उषप पान 1.25 लिटर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही 1 ग्लासने सुरुवात करा. सकाळी उठल्या उठल्या काहीही न घेता 1 ग्लास पाणी घ्यायचं. आता याने काय होईल, याने रात्रभर तोंडामध्ये जी लाळ साठलेली असते ती डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जाईल. आता ही लाळ जी आहे ना, या लाळेला आयुर्वेदाने सोन्यासारखी मौल्यवान म्हटलं आहे आणि गुणधर्मानेही ती खूप जास्त औषधी आहे. त्यामुळे याच लाळेचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही उषप पानाला सुरुवात करा. आता पुढचा फायदा बघूया. तो फायदा बघण्याआधी मी तुम्हाला काही आयुर्वेदिक कॉन्सेप्ट समजावून सांगते. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, म्हणजे सगळ्यांचं शरीर हे त्रिदोषयुक्त असतं. वात, पित्त आणि कफ. सकाळचा जो वेळ असतो तो असतो वायूचा, म्हणजे वातदोषाचा. त्यावेळेला वातदोष जास्त प्रकोपित असतो. त्यामुळे जेव्हा आपण सकाळी सकाळी पाणी पितो ना त्यावेळेला आपला हा वात, आपला हा वायू कंट्रोलमध्ये राहतो, नियंत्रणात राहतो
आणि प्रकुपित होत नाही। त्यासाठी हे पाणी सकाळी उठल्या उठल्या खूप महत्त्वाचं आहे आणि सकाळचा वातदोष प्रकुपित होऊ नये म्हणून पाण्याचा प्रभाव जोपर्यंत पाणी तुमच्या पोटात आहे तोपर्यंत राहतो। म्हणून देखील तुम्हाला सकाळी पाणी पिणं खूप गरजेचं आहे। असं पाणी प्यायल्याने तुम्हाला वात संदर्भात कुठलेही आजार होणार नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे। म्हणजेच काय तर अपचन, ॲसिडिटी, संधिवात, अजूनही बरेचसे जे वात संदर्भात आजार आहेत ते तुम्हाला बिलकुल होणार नाही। पुढचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या पाण्याने आपल्या शरीरातले, आपल्या आतड्यांमधले जेवढेही विषद्रव्य आहे ते सर्व निघून जातात। आता हे कसं काय बरं? जेव्हा आपण सकाळी पाणी पितो त्यावेळेला पाणी सरळ पोटामधून आतड्यामध्ये जातं, कारण त्याला कुठलाही बॅरियर नाहीये, कुठली अडवणूक नाहीये। ते सरळ पोटाद्वारे तुमच्या आतड्यांमध्ये जाणार आहे, तुमची आतडी स्वच्छ करून मग ते मूत्राद्वारे बाहेर पडणार आहे। म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण जर तुमची आतडी सकाळी सकाळी स्वच्छ असतील तर तुम्हाला पुढे जाऊन कुठलेही आजार होणार नाहीत। आणि म्हणूनच तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायला सुरुवात करा। हे पाणी कोमट आणि रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं असेल तर अजूनच छान, कारण तांब्यामधले गुणधर्म तुमच्या पाण्यामध्ये उतरतील आणि ते तुमच्या शरीरात जाऊन त्याचे फायदे तुम्हाला मिळतील। तसेच असं पाणी प्यायल्याने तुमची त्वचा अजून जास्त तेजस्वी होईल, चमकदार होईल आणि असं पाणी प्यायल्यामुळे तुमचं वजन देखील नियंत्रणात राहील, कारण हे पाणी प्यायल्यामुळे तुमचं पचनतंत्र, पाचन व्यवस्था सुधारणार आहे। पचन व्यवस्था सुधारली तर तुम्ही खाल्लेलं इझिली पचवू शकता आणि जर तुम्ही बारीक असाल तर जास्त खाऊन व्यवस्थित वजन वाढवू देखील शकता। म्हणूनच सकाळी पाणी पिणं याचे अगणित फायदे आहेत, हे एका व्हिडिओमध्ये सांगून संपणारे नाहीत। आय होप आजपासूनच तुम्ही सकाळी पाणी प्यायला सुरुवात कराल। ही जी गोष्ट आहे ही फक्त सामान्य व्यक्तींना लागू होते। तुम्हाला जर आधीपासूनच कुठले आजार असतील तर ही गोष्ट म्हणजेच उषःपान करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या। माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। थँक्यू।